काय तुम्ही भावना? तुमचं सर्वांचं मी आभारी आहे. तुम्ही योग्य माणूस निवडला आहे. दादांचे माझे अवीट असे 50 वर्ष संबंध. जी पहिली संस्था काढायची त्यावेळी दादा आणि मी वसंतदादांकडे गेलो आणि दादा असं म्हटले की अरे हा तर DY माझ्या ओळखीचा आहे. याच्या वडिलांनी मला भूमिगत असताना 1000 रुपये चांदीचे रुपये दिले होते. म्हणलं दादा आज त्याचं काम आहे DYचं. काय काम आहे? म्हणलं आम्हाला शिक्षण याच्यात पडायचं, शिक्षण क्षेत्रात पडायचं आहे. राजकारण आता संपलेलं आहे. दादा 2दा MLA झाले होते. मग काय पाहिजे? मेडिकल कॉलेज एका ओळीचा अर्ज, त्याच्यावर दादांची ऑर्डर. दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज ओळीचा अर्ज, त्याच्यावर दादांची ऑर्डर. म्हणजे जमीन पाहिजे, 5 एकर जमीन. दादा म्हटले घ्या ना, सरकारी जमीन आहे आपल्या नव्या मुंबईत, घ्या. DY हळूच म्हणतात पैसे कुठे आहेत? तर दादा म्हणले अरे बिगर पैसे कशी देऊ, जमीन तर सरकारी आहे. तर मला म्हणे की तुम्ही काय मार्ग सांगा. त्यांचा एक सेक्रेटरी होता दादांचं, मोहनी म्हणून, तो माझ्यावर खूप भडकला. पण मी म्हणलं दादा तुम्ही आम्हाला खरेदी खत करून द्या, आम्ही तुम्हाला चेक देतो. तो चेक तुम्ही फक्त सरकारी कारभार आहे, 7-8 दिवस नाही भरला तर काय होतं. तर तो मोहनी भडकला माझ्यावर. पण दादाने ऐकलं. दादा म्हटलं नाही आपल्या यांचं काम करायचं. जमीन आम्हाला चेक न वाटता खरेदी खत करून दिली, बोर्ड लावला, संस्था सुरू झाली. त्यामुळे ही माझी त्यांची आठवण आहे. दुसऱ्या अनेक आठवणी तेवढ्या तुम्हाला दाखवायला वेळ नाही. पण एकच तुम्हाला सांगतो की माणूस म्हणून कृतज्ञतासारखा अंतःकरण भरलेलं आहे, कृतज्ञतेने अंतःकरण भरलेला माणूस मी दुसरा पाहिला नाही. जय जय